नमस्कार. माझं नाव अनुबंध काटे. मी पॅरिसमध्ये अभियंता म्हणून काम करतो आणि आज मला संधी मिळाली आहे ती माझ्या बालमित्राची अ, मुलाखत घ्यायची. ज्यांनी नुकतंच नाही आता 1 वर्ष झालंय त्याला किमान आपलं विश्व आणि त्याची नवलकथा हे एक सुरेख पुस्तक लिहिलंय. सुकल्प कारंजेकर त्याचं नाव. तर सुकल्प स्वागत असो. अ, आणि माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला. तू सुकल्प मला वाटतं 17-18 वर्षांपासनं अभियंता म्हणून काम करतोस. अ, खगोलशास्त्रात तुझी खूप वा. रुची, विलक्षण रुची, जी लहानपणापासून तू कायम ठेवलीस, वाढवलीस. अ, आणि तसंच हे पुस्तक लिहिण्यामागे काय तुला प्रेरणा होती? ते कोणी वाचावं? अ, याबद्दल सांगशील का? ओके. अ, सर्वात आधी म्हणजे आपण बालमित्र आहोत, पण सर्वात आधी मला मी धन्यवाद म्हणतो की मला ही संधी मिळाली. तू ही मुलाखत घेतो याचा मला खूप जास्त आनंद आहे. याचं एक कारण असं की ह्या पुस्तकाचं जे बीज आहे किंवा जी सुरुवात आहे ते तुझ्या घरापासून झालेलं आहे. म्हणजे तो मी त्याचा एक किस्सा आहे तर तो म्हणजे तो किस्सा असा आहे की वर्धेला जेव्हा आपण होतो तर वर्ध्याला खाऊ पार्टी म्हणून एक प्रकार व्हायचा. म्हणजे जे आपले आई वडील आहेत त्यांचा मित्रपरिवार खूप सुंदर होता आपल्या आई वडिलांचा. आणि त्या बाबतीमध्ये आपण नशिबान आहोत. आणि ते सगळे महिन्यात एकदा कोणाच्या घरी घरी भेटायचे आणि वेगळ्या विषयांवरती बोलायचे. आणि आपण सगळे तेव्हा लहान होतो, पण आपल्याला त्यावेळेला असे सगळे छान छान विषय ऐकायला मिळायचे. तर असं तुझ्या घरामध्ये एक सेशन झालं होतं. ज्या सेशनमध्ये मला वाटतं की माझे बाबा जे आहेत ते विश्वावरती बोलले होते. मग त्यांनी विश्वाची गोष्ट सांगितली होती. आणि आता तुला तो किस्सा आठवतो का माहित नाही, मी तुझ्या घरीच ते सेशन झालं होतं. आणि त्यांनी स्लाइड्स वगैरे बनवल्या होत्या त्याच्यामध्ये आणि ते सांगत होते की महास्फोट कसा घडला आणि मग विस्तार कसा होतोय विश्वाचा. आणि आपण छोटे होतो सगळे तेव्हा. आणि ज्या वेळेला ते सगळं ऐकत होतो मी, तर त्यावेळेला मला खूप प्रश्न पडले की हे कसं शक्य आहे. म्हणजे आपण अ, त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होते तर आपण गच्चीवरती झोपायचो आणि ते सगळं ताऱ्यांनी भरलेलं आकाश वगैरे बघायचं. तर एवढं सगळं प्रचंड जे अ, आकाश दिसतं, तारे दिसतात, त्याची सुरुवात एका बिंदूपासून व्हावी आणि ते सगळं घडावं हे कसं शक्य आहे. आणि खूप प्रश्न मनात होते. ते बाबांना विचारले मी आणि त्यांनी जमेल तशी उत्तरं दिली. पण तो क्षण मला याच्यासाठी आठवतो की तेव्हापासून माझ्या मनात ती उत्सुकता निर्माण झाली होती. त्याची उत्तरं शोधले, पुस्तकं वाचली आणि मग शेवटी या विषयाचं त्या बीजापासून मग पुढे हे पुस्तक बनलं. म्हणजे त्या शोधयात्रा होती, त्या शोधयात्रेतनं मग हे पुस्तक जन्माला आलं. अच्छा, अरे वाह! मला हा क्षण नाही आठवत आणि मला एवढं आठवतं, की लहानपणी हा विषय जेव्हा तुझे वडील बोलायचे, तेव्हा एक तर आश्चर्य वाटायचं, पण अगम्य पण वाटायचं. कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळायच्या नाहीत. पण एवढं कळायचं, की तुझे वडील त्यात खूप आनंद घेतायत अ, आणि ते सुखावून जायचं. तर यात आपण काय-काय बघणार आहोत. कारण हे पुस्तक मला वाचताना खूप आनंद झाला. खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्यात, समजायला मिळाल्यात. मराठीतनं वाचायला मिळाल्यात, की विज्ञानासारखा विषय मराठीतनं वाचणं हे शाळेनंतर तसं सुटलेलंच आणि तू जर नसतं लिहिलंस पुस्तक तर मला माहीत नाही मी केव्हा मराठीतलं विज्ञानातलं पुस्तक हातात घेतलं असतं. पण याचा मला खूप आनंद आहे. अ, तर मला असं वाटतं, की आपण अ, याच्यात एक सुरुवातीचं बघू नासदीय सूक्त जे ऋग्वेदातलं आहे, ज्यात पुस्तकात सुद्धा तू यांनी सुरुवात केली आहेस. नंतर पुस्तक वाचताना 2 संकल्पना, त्याच्यात बऱ्याच संकल्पना आहेत, पण 2 संकल्पना ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या पुन्हा-पुन्हा येतात, सापेक्षवाद आणि पुंजवाद, रिलेटिव्हिटी आणि क्वांटम फिजिक्स. आपण त्याच्याबद्दल बघूया. आपलं विश्व हे स्थिर आहे, की प्रसरण पावत आहे, की आकुंचन होतंय, हे बघूया. अ, हायझनबर्ग आणि आइन्स्टाईनची चर्चा बघूया. अनसर्टनिटी प्रिन्सिपल, अनिश्चिततेचा जो प्रमेय आहे. नंतर मला वाटतं, की हे पण महत्वाचं आहे, की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात आहेत,
ज्या दैनंदिन जीवनामधल्या आहेत, ज्याबद्दल आपल्याला कधी प्रश्न येतात, त्यांची उत्तरं मिळतात, कधी नाही मिळत, दुर्लक्ष होतं. अशी काही उदाहरणं आपण बघूया. नंतर भारतीय पुराणांमध्ये अ, कशाप्रकारे खगोलशास्त्राची निरीक्षणं होती किंवा नव्हती, अ, त्याचा आपण एक आढावा घेऊ. भारतीय शास्त्रज्ञांचा यात काय योगदान होतं आजपर्यंत. आणि शेवटी मला या पुस्तकातली मराठीतली काही सुंदर वाक्य जी जाणवलीत, शब्द जी जाणवलीत, दिसलीत, अ, त्यांच्याबद्दल आपण थोडं बोलू. आणि मग तुला आम्ही प्रश्न विचारेन, मी विचारेन, तुझा पुढचा काय प्रवास आहे किंवा संकल्पना आहेत. तर चालेल असा प्रवास करायचा आपण. हो, छान. तर चालेल ना. पहिला, मला वाटतं नासदीय सुक्त जे आहे, मला त्यातनं सुरुवात हा. करावीशी वाटते. आणि अ, भारत एक खोज ही जी श्याम बेनेगलांची सुंदर सिरियल होती, नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर डिस्कव्हरी ऑफ आधारलेली. इंडियावर. हं, तर त्याच्या बरोबर. सुरुवातीला हे नासदीय सुक्त गायलं जायचं. अ, हो. ते तेव्हा मला त्याची लय, त्याच्यातला गंभीरपणा, तो भावून गेला. पण शब्दांवर माझं कधीच लक्ष नव्हतं. आणि आज तुझ्या पुस्तकाच्या निमित्ताने मला त्या शब्दांमधला गर्भ पण कळला. तर मला वाटतं ते मी वाचावं, पण ते वाचणं म्हणजे कदाचित एक गुन्हा होईल. तर मी ते मी गातोच. अ, कारण त्यांनीच ते हा. जास्त आणि मग आपण याच्यावर बोलूया. तू सांगशील आम्हाला काय तुला वाटतं याच्यातनं. तर चालेल. सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था, छिपा था क्या, कहा, किसने ढका था, उस पल तो अगम अतल जल भी कहा था। सृष्टि का कौन है करता, करता है विकर्ता, ऊंचे आकाश में रहता, सदा अध्यक्ष बना रहता, वही सचमुच में जानता, या नहीं भी जानता, है किसी को नहीं पता, नहीं पता, नहीं है पता. तर यातलं एक गंमत मला अशी वाटते, त्यात छान, छान. सध्या अध्यक्ष बना रहता म्हणजे देवाला सुद्धा अध्यक्ष, जणू काही एक मीटिंग सुरू आहे आपली, चर्चासत्र सुरू आहे असं. तर तू या बरोबर. ऋग्वेदावरच्या नासदीय सुक्ताबद्दल काही सांगू शकतोस का मला? नासदीय सुक्त हे एक, याला एकमेका म्हणजे एकमेवा द्वितीय अशी रचना म्हणायला हवी तत्वज्ञानाच्या इतिहासातली. कारण म्हणजे आपलं जग कुठून आलं किंवा त्याच्यात माणूस कुठून आला, हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. आणि हे हजारो वर्षांपासून हे प्रश्न माणसाला पडले. आणि ज्यावेळेला या प्रश्नांबद्दल मी वाचत होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की वेगवेगळ्या धर्मांमध्ये उत्पत्ती कथा आहेत. म्हणजे आपलं विश्व कुठून आलं. म्हणजे जसं जे ख्रिश्चन म्हणा, यहुदी म्हणा किंवा इस्लाम धर्मामध्ये एक जग कसं निर्माण झालं याची एक गोष्ट आहे. म्हणजे 7 दिवसांमध्ये कसं जग निर्माण झालं म्हणा, किंवा आपल्याकडे ब्रह्मदेवाची गोष्ट आहे. अशा चीनमध्ये अजून एक वेगळी गोष्ट आहे, किंवा माया संस्कृतीची वेगळी गोष्ट आहे. अशा वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडतात की विश्व कसं निर्माण झालं. पण हा प्रश्न तितका सोपा नाही आहे. कारण आपण समजा असं म्हटलं की देवाने विश्व निर्माण केलं, तर मग असा प्रश्न पडू शकतो की मग देव कुठून आले, म्हणजे देवाला कोणी जन्माला घातलं. आणि समजा असं कोणी म्हणालं की अ, देव हे अनंत काळापासून होते, तर मग एक प्रश्न निर्माण होतो की अनंत काळापासून जर का ते होते, तर त्यांना त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन माहिती आहे का, आणि त्यांच्या अस्तित्वाच्या मागे काही कारण असावं, तर ते कारण त्यांच्यापेक्षा मोठं झालं, म्हणजे ते एक असा त्याचा गुंता निर्माण होतो. आणि नासदीय सुक्तामध्ये हा गुंता जो आहे खूप सुंदर मांडलेला आहे. म्हणजे नासदीय सुक्तामध्ये हे सोपं उत्तर देण्याचा प्रयत्न नाही केलेला. त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की हा प्रश्न इतका अवघड आहे की त्याच्यामध्ये काय की अ, अ,
शायद म्हणजे देवतांनाही नाही माहिती, असं एक प्रकारचं एक वाक्य येतं. ते वाक्य मला खूप आवडतं. कारण तुम्हाला जेव्हा ज्ञानाची तुम्हाला हे करायचं आहे, तर त्यावेळेला सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अज्ञानाच्या सीमा तुम्हाला माहिती हव्या, की मला काय माहिती नाही. तिथनं सुरुवात करायला हवी. तर तिथे ते प्रांजळपणे त्यांनी कबूल केलेलं आहे, की हा खूप अवघड प्रश्न आहे आणि याचं उत्तर कदाचित देवांकडेही नसेल. म्हणजे या देवांसाठी पण महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मला ते रचना खूप आवडते. बरोबर. आणि यातनं मला एक आठवण पण आली, की अमर्त्य सेनांचं पुस्तक आहे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. त्यात ते आर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया. त्यात ते म्हणतात, की आपल्याला असं वाटतं, की आपला देश म्हणजे वाटतं आणि खरंच आहे ते आपल्या ह्याच्यात खूप धर्म वेगवेगळे आपल्या देशात वाढलेत. हिंदुइझम, बौद्धिझम, इस्लाम, सिखिझम. पण आपल्या ह्याच्यात एक अशी काय म्हणू म्हणजे देवावर सुद्धा प्रश्न विचारावेत. त्यावर पण शंका घ्यावी, त्याच्या अस्तित्वावर. अशा पद्धतीचं पण किंवा नास्तिक लिखाण जे आहे, पाली या भाषेत जगात सगळ्यात जास्त ते आढळून येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे या नासिदी सुक्ताचा सुद्धा ऋग्वेदातल्या असलेल्या हिंदू पुराण कथेमधल्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या विचारांचा पुरावा मिळतो. अ, मला आता असं वाटतं, की पुढे जाताना आपण तू आम्हाला हे सांगतोस का, की सापेक्षतावाद, रिलेटिव्हिटी जो की मोठ्या मॅक्रो लेव्हल असल्या गोष्टींमध्ये ताऱ्यांना, प्लॅनेट्सला लावला जातो. अ, आणि दुसरा अगदी छोटा म्हणजे जो पुंजवाद अगदी अणूंना किंवा त्यातल्या पण छोट्या मूलकणांना लागू होतो. त्या 2 संकल्पना कशा आहेत आणि त्यांचा संकर किंवा त्यांचं एकत्रीकरण कसं होऊ शकतं बिग बँग थिअरी महास्फोटामध्ये, हे समजावून सांगतोस का थोडक्यात? हा. तर आपलं आपण जग समजून घेण्याचा जो प्रयत्न करतो, जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं अ, 3 सिद्धांत म्हणजे मला असं वाटतं मानवजातीच्या इतिहासातले, जे फार महत्वाचे आहेत जग समजून घ्यायला. एक सापेक्षतावाद आहे, ज्यांनी सगळ्या मोठ्या गोष्टी बद्दल आपल्याला कळतं. दुसरं पुंजवाद, ज्यांनी सूक्ष्म कणांचं कळतं. आणि उत्क्रांतीचा सिद्धांत मी तिसरा म्हणतो, कारण सगळ्या जे सजीवांचं जे गोष्ट आहे ती उत्क्रांतीच्या सिद्धांतातनं कळते. तर याच्यातले दोन ज्या गोष्टी आहेत, ज्या विश्वाच्या बाबतीमध्ये आपल्याला रिलेव्हंट आहेत, तो एक सापेक्षतावाद आणि पुंजवाद. तर या दोन्ही चा म्हणजे दोन्ही संकल्पना तशा 20व्या शतकातल्या आहेत आणि दोन्हींची सुरुवात काहीशी आईन्स्टाईनच्या कामापासून झालेली आहे. म्हणजे सापेक्षतावाद 1905 साली आईन्स्टाईननी, जेव्हा ते कारकून होते, त्यावेळेला त्यांनी महत्वाचे पेपर लिहिले होते. त्याला जादुई वर्ष म्हटलं जातं आईन्स्टाईनचं, कारण त्या वर्षी त्यांनी 4 महत्वाचे त्यांनी रिसर्च पेपर्स लिहिले. तर त्यातला एक जो पेपर होता तो सापेक्षतावादावर होता आणि जो सुरुवातीचा होता तो प्रकाशाच्या वेगाच्या संदर्भातला होता. म्हणजे प्रकाशाच्या वेगाच्या संदर्भामध्ये प्रश्न असा होता की आपण कुठल्याही वस्तू ज्या असतात, दोन वस्तू ज्यांची हालचाल होते, त्यांच्यामध्ये तसं म्हटलं तर काहीतरी सापेक्ष वेग असतो. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजा एखाद्या गाडीमध्ये बसून आपण प्रवास करतो आहोत आणि आपल्याजवळ एक स्पीड गन आहे आणि अशी आपण कल्पना केली की आपली गाडी ही ताशी 50 किलोमीटर या वेगाने चालली आहे. तर आपला तो वेग जो आहे तो स्पीडोमीटर दिसतो आहे की आपली गाडी चालली आहे 50 किलोमीटर या वेगाने. पण आपण समजा स्पीड गन आपण बाहेर समजा वापरली ती आणि आपण झाडं जात आहेत रस्त्याच्या बाजूला, त्या झाडांवरती आपण समजा ती स्पीड गन रोखली आणि त्यांचा वेग मोजायचा प्रयत्न केला, तर आपल्याला त्या झाडांचा वेग 50 किलोमीटर असा दिसेल. खरं तर झाडं ती आहेत त्याच ठिकाणी आहेत, आपण प्रवास करतो, पण आपल्या सापेक्ष म्हणजे आपल्या सापेक्ष त्यांचा प्रवास चालू आहे. समजा आपण स्थिर असतो तर ते 50 किलोमीटर वेगाने मागे चालले आहेत. तर ही अगदी थोडक्यामध्ये आपल्याला सापेक्ष म्हणजे एक वास्तव आपल्याला एक उदाहरण म्हणता येईल. आता याच्यात प्रश्न असा होत होता
की अ, लोकांनी जेव्हा प्रकाशाचा वेग मोजला तर त्यावेळेला तो एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढा सापडला. पण आपली पृथ्वी पण सूर्याभोवती प्रदक्षिणा मारते आहे. मग त्यांनी असा विचार केला की कधी कधी ती सूर्याच्या दिशेने चालली आहे, कधी सूर्याच्या विरुद्ध दिशेने चालली आहे, कधी वेगळ्याच दिशेने चालली आहे. तर अशा वेळेला आपल्याला प्रकाशाचा वेग वेगवेगळा भरायला हवा. म्हणजे पृथ्वीचा वेग आणि प्रकाश, समजा प्रकाशाच्या दिशेने चालले सूर्याच्या दिशेने, म्हणजे त्या अ, तर आपला वेग वाढताना दिसायला हवा प्रकाशाचा, किंवा दुसऱ्या दिशेने जाताना कमी होताना दिसायला हवा. पण तसं कधीच होत नाही. म्हणजे प्रकाशाचा वेग कधी पण 3 लाखच एका सेकंदाला असा सापडतो. तर हे असं का होतं, हा खूप मोठा प्रश्न होता. हा 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत याचं उत्तर सापडत नव्हतं. आणि मग आईन्स्टाईन आले आणि त्यांनी मग त्यांनी जरा गृहीतकं बदलली. तोपर्यंत असं होतं की आपण एखाद्या वेग मोजतो तर त्यावेळेला आपण अ, अंतर किती आहे आणि त्याला आपण किती काळ लागला. म्हणजे आपल्याला 50 किलोमीटर अंतर जायला 1 तास लागला, म्हणून 50 किलोमीटर पर तासचा आपण वेग काढला. प्रकाशाच्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की प्रकाशाचा वेग हा कधी बदलतच नाही. मग हे कसं शक्य आहे? म्हणजे मग अंतर आणि काळ बदलला पाहिजे, असं त्यांनी काढलं. आणि काळ हा बदलू शकतो ही संकल्पना तोपर्यंत त्याचा कोणी विचार नव्हता केला. सगळ्यांना वाटलं की सगळ्यांसाठी काळ हा एकच असतो. पण आईन्स्टाईनने तिकडनं सुरुवात केली, म्हणजे की काळ हा सापेक्ष असू शकतो. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दोन वेगळ्या माणसांसाठी सापेक्ष काळ असू शकतो. आणि त्यांच्यासाठी मग प्रकाशाचा वेग एकच असेल. मग कोणासाठी वेग हा काळ हा भरभर जाईल, कोणासाठी हळू जाईल. आणि मग त्याच्यातनं त्यांना खूप छान गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे जो वेगाने एखादा माणूस जातो आहे, त्यासाठी प्रकाशाचा म्हणजे काळाचा गती ही मंदावल्यासारखी वाटते. म्हणजे मी थांबलेल्या माणसासाठी जेव्हा तो एखाद्या वेगाने जाणाऱ्या माणसाकडे बघेल, अर्थात यासाठी खूप जास्त वेग लागतो. म्हणजे अ, आपण ज्या गाडीनी वेगाने जातो तो फारच कमी वेग आहे. पण कोणी सेकंदाला 2 लाख किलोमीटर अशा वेगाने किंवा प्रकाशाच्या 50% वेगाने जात असेल तर तो जाणवतो. तर इथनं ती सुरुवात झाली अ, साध्या सापेक्षतावादाची, याला स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात. आणि नंतर मग ती गुरुत्वाकर्षणाच्या आईन्स्टाईननी शोध लावला की गुरुत्वाकर्षण आलं तर त्याचं काय सॉरी. होईल, मग जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. हां, तू म्हणाला ही साधी रिलेटिव्हिटी आहे, पण मग तू म्हणाला त्याला स्पेशल म्हणतात. यात 2 गोष्टी हा वेगळ्या आहेत ना? हा म्हणजे तर याला स्पेशल जे म्हणतात त्याच्यामध्ये ही प्रकाशाच्या वेगासाठी जी काढलेली आहे, त्यासाठी जो जो पहिला सिद्धांत आला त्याला नाव होतं स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यामध्ये हे नव्हतं, सहभाग नव्हता. आणि जेव्हा गुरुत्वाकर्षण आलं तेव्हा ते जनरलायझेशन झालं. मग त्याला जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात. अच्छा. मी म्हणजे तुला ते हां. हा. मी तुला एक थोडंसं थांबवतो याच्यासाठी, कारण मला तू हा. जे उदाहरणं दिलं ते ते छान वाटलं. पुस्तकात पण तू उदाहरण दिलं आहे, की आपण एका प्लॅटफॉर्मवर स्थिर उभे आहोत. आपण एक रेल्वे हो. घेतो आहे आणि वेगाने जातो आहोत. आणखीन एक उदाहरण हम्म. होऊ शकतं, की आपण विमानाने प्रवास करतो आहे. तर हो. हो. आणखीन एक मोठं म्हणता येईल, की आपण स्पेस शटलमध्ये आहोत. अंतराळ हो. यानात हो. आहोत. तर यातला जो वेगाचा फरक आहे, तो फरक आपल्याला तेव्हा जाणवतो जेव्हा ॲक्सेलरेशन असतं, त्वरण होतं, वेग बदलतो आहे. हो. पण जेव्हा एकदा बरोबर समान बरोबर. वेगाच्या स्थितीत आपण आलो, की ती स्थिती सापेक्ष स्थिती होऊन जाते. पण त्यातही जे हम्म. डायमेन्शन वेळाचं आहे, काळाचं आहे, ते मंदावतं वेगाप्रमाणे आणि वस्तूच्या वजनाप्रमाणे सुद्धा. म्हणूनच आपण कधी-कधी ऐकतो, कधी-कधी म्हणजे ऐकतो, की जेव्हा अवकाशयानात प्रवास करणारे जे अवकाशवीर आहेत, ते कदाचित हम्म. 4-5 महिन्यांसाठीच त्यांच्यासाठी गेले असतील. पण इथे 1-1, 2-2 वर्ष होऊन जातात पृथ्वीवर जेव्हा ते परत येतात. कारण ते इतक्या वेगाने जातात, बरोबर. त्यासाठी तो वेळ हळू होतो. आणि मला गंमत वाटली, तू पुस्तकात असं पण म्हटलंय, की काळ इतका मंदावू शकतो, की तो थिजू पण शकतो, थांबू पण शकतो. आता हे आपल्याला बरोबर. कल्पना करायला कठीण आहे, पण हा पुढचा त्याचा मुद्दा. सॉरी, मी तुला थांबवलं, पण तू याच्यापुढे रिलेटिव्हिटी आणि पुंजवादावर पण म्हणू शकतोस. एक मला
विचारायचं होतं, की पुंजवाद शब्द उच्चार आहे, की तो पुंजवाद आहे? कारण मला पुंजीवादाची पण आठवण येते. ते वेगळं आहे. कसा उच्चार करायचा? अ, हा, आता नेमका उच्चार कसा करावा तो प्रश्न आहे. पण तो शब्द म्हणजे अ, तो पुंजके आपण जे म्हणतो की हां. ऊर्जेचे पुंजके असतात, त्याच्यावरनं तो शब्दाची ती उत्पत्ती आहे, म्हणजे त्याच्याशी संबंध आहे. बरोबर. हां, पुंजका याच्यासाठी म्हणजे मला क्वांटा ऑफ एनर्जी का क्वांटम, क्वांटा ऑफ क्वांटम. तसं. हं, लाईट जसा तो बरोबर. क्वांटममध्ये जातो, पुंजक्यांमध्ये जातो. पुंजके पुंजके, हा बरोबर. ओके. हां, पुढे त्यातनं बोल. ते पुंज. हा, तर हे उदाहरण तू म्हणजे छान दिलंस की जी वेगाने व्यक्ती प्रवास करते त्या व्यक्तीसाठी म्हणजे आपण समजा स्थिर आहोत आणि कोणी खूप वेगाने प्रवास करताय, तर आपल्याला त्या व्यक्तीसाठी काळ अ, मंदावला असं जाणवतं. पण आता इथे गंमत अशी आहे की जी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या, आपण समजा विमानात जाऊ आणि त्या विमानातनं आपण स्थिर व्यक्तीकडे बघतो आहोत, तर आपण स्थिर आहोत आणि म्हणजे विमानातली व्यक्ती ही स्थिर आहे आणि जी पृथ्वीवरची व्यक्ती आहे ती जोरात आणि वेगात प्रवास करते. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या सापेक्ष, जे विमानात जी व्यक्ती आहे त्या सापेक्ष जी स्थिर व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी काळ मंदावतो. तर इथे तो पॅराडॉक्स वाटू शकतो. म्हणजे याला अ, एक ट्विन पॅराडॉक्स पण याच्यात निर्माण होतात असं, की दोन समजा अ, हे आहेत, म्हणजे जुळी भावंड आहेत आणि एक भावंड हे पृथ्वीवर आहे आणि खूप वेगाने प्रवास करून परत येईल. पृथ्वीवरच्या भावंडासाठी असं होईल की जो वेगात प्रवास करतो आहे त्या व्यक्तीसाठी काळ मंदावला आहे, त्यामुळे जेव्हा परत येईल तेव्हा पृथ्वीवरची व्यक्तीचं वय वाढलं असेल आणि परत आलेली व्यक्ती ही कमी वयाची असेल. पण मी त्या व्यक्ती सापेक्ष विचार केला तर त्या व्यक्ती समजा एकाच एकसारख्या वेगाने प्रवास करते, त्या व्यक्तीसाठी काळ नॉर्मल म्हणजे साधारण वेळाने जातोय आणि पृथ्वीच्या व्यक्तीसाठी तो मंदावलेला आहे. त्यामुळे खरं तर उलटं घडायला हवं, त्याला एक विरोधाभास म्हणतात. पण तसा तो विरोधाभास नाही आहे, म्हणजे हा वाटतो आपल्याला तसा तो नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सापेक्षतावादामध्ये अ, विश्वाच्या सापेक्ष कोण स्थिर आहे आणि कोण प्रवास करत आहे हे एक महत्वाचं असतं. दुसरं, एकसारख्या वेगाने प्रवास करणाऱ्या सगळ्या ज्या चौकटी आहेत त्या एकसारख्या असतात. त्याच्यामध्ये जेव्हा ऍक्सलरेशन किंवा त्वरण होतं किंवा दिशा बदलते त्यावेळेला फरक घडतो. अर्थात हे खूप खोलात जाण्याचा आपण टाळू इथे. हो. त्यामुळेच तू आता पुंजवादाबद्दल सांगशील का? पुंजवादामध्ये आपण खूप छोट्या मूलकणांचा विचार करतो, म्हणजे जसं इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स. तर याच्यामध्ये एक वेगळं वर्तन असं होतं की आपल्याला ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांचा बद्दल आपल्याला बऱ्याच खात्रीने आपल्याला त्यांचे गुणधर्म सांगता येतात. मी असं सांगू शकतो की ही एखादी गाडी जी आहे ती ताशी 50 किलोमीटर वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने चालली आहे, असं मी सांगू शकतो. पण इलेक्ट्रॉन हा जेव्हा अणू म्हणजे अणुगर्भाभोवती फिरतो आहे, तर इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये एक असा गुणधर्म असतो की तो तरंगासारखा पण तो गुणधर्म दाखवतो आणि मूलकणासारखा तो पण दाखवतो. म्हणजे वेव्ह सारखा पण तो बिहेव करतो आणि पार्टिकल सारखा पण, तो एक भाग आहे. आणि दुसरं की ज्यावेळेला आपण त्याचे गुणधर्म मोजायला जातो तर त्यावेळेला आपल्याला त्याची समजा पोझिशन आपण त्याला आपल्याला सापडली, स्थळ सापडलं, तर गती त्याची आपल्याला नेमकी कळत नाही, ती अनिश्चित असते. आणि गती आपण मोजायला गेलो तर त्याचं स्थळ काय आहे हे अनिश्चित असतं. त्याला अनसर्टन्टी, हायझनबर्ग यांचा अनसर्टन्टी त्याला नियम म्हणतात, अनिश्चिततेचा नियम. आणि ही अनिश्चितता जी आहे ती मूलभूत असते. म्हणजे इथे आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला ते मोजता येत नाहीये, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला नेमकी गती आणि स्थिती हे असणार ते, कारण ते वास्तवामध्ये असायला हवी. फक्त आपण जे मेजरमेंट करतो आहोत त्या मेजरमेंटमुळे त्याच्यावर प्रभाव पडतो इलेक्ट्रॉनमुळे आणि ते आपल्याला कळत नाहीये. बरोबर. म्हणजे आईन्स्टाईन यांना असं वाटायचं. सॉरी, हो. काहीतरी म्हणत होतास. हां, नाही मला एक सांगावसं वाटतं, की या संकल्पना जरी क्लिष्ट, कठीण असल्या,
तरी पुस्तकात मला एक हा त्याची छान जाणवलं तुझ्या, की तू खूप बोलकी, सुंदर उदाहरणं दिली आहेस. जसं एक उदाहरण मला आठवतं या बाबतीतलं, तू फुलपाखराचं दिलंय आणि तू म्हटलंय, की आपल्याला समजा एखाद्या हा फुलपाखरू कसं जातंय याच्यावर आपण जर बघायचं असेल, निरीक्षण करायचं असेल आणि आपण अगदी हलकी जरी एक चीप त्याच्या पंखावर लावली, तरी सुद्धा आपण निरीक्षण करतो आहे. म्हणजे मी तुझ्याकडे बघतो आहे, याचा तुझ्यावर काहीतरी प्रभाव पडतो आहे. त्यामुळे ज्या गुणांचा मी निरीक्षण करतोय, त्या गुणांमध्ये पण फरक होईल. आणि हाच वाद तू पुढे हो सांगितलंयस, की आइन्स्टाईन आणि हायझेनबर्गमध्ये झाला, की आइन्स्टाईनचं म्हणणं होतं, की नाही असं राहूच नाही शकत. आपल्याला सगळं नेमकं सांगता येऊ शकतं. आणि मी इंटरनेटवर पण बघितली, तर अनसर्टनिटी प्रिन्सिपल त्यांनी असंच म्हटलंय, की "द पोझिशन अँड द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅनॉट बोथ बी मेजर्ड एक्झॅक्टली ॲट द सेम टाईम, इव्हन इन थिअरी." म्हणजे नुसतंच प्रत्यक्षात नाही, तर थिअरीमध्ये पण आपण काढू शकत नाही. हा एक मोठा हायझेनबर्गनी आपल्याला सांगितलेला मुद्दा आहे. बरोबर आहे बरोबर. तुझे फुलपाखराचं उदाहरण म्हणालास ना, तर त्याच्यामध्ये की फुलपाखराच्या पाठीवरती समजा थोडीशी जड चीप असेल, तर त्यामुळे त्याचा वेग मंदावेल. त्यामुळे मी तो मोजला पण तरी तो त्याच्या प्रत्यक्ष वेगापेक्षा कमी असेल. पण मी खूपच अशी बारकी चीप बसवली की ज्यामुळे त्याला जाणवत नाही फुलपाखराला, तर मला कदाचित त्याची नेमकी त्याचा वेग कळेल. इथे असं म्हणतात की फुलपाखराला नेमकी गती आहे आणि नेमकी स्थिती आहे, कारण फुलपाखरू हे मोठं आहे. पण इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये किंवा मूलकणांच्या बाबतीमध्ये हे खूप मूलभूत ते पातळीवर असतं. मग त्याच्यामध्ये प्रश्न असा होतो की अ, हायझेनबर्ग आणि हे जे शास्त्रज्ञ होते, त्यांचं म्हणणं होतं की आपल्या विश्वात मूलभूत पातळीवरच अनिश्चितता आहे. हे म्हणजे आपण मोजू शकत नाही असं ते कारण नाही आहे. विश्वात मूलभूत पातळीवरच अनिश्चित आहे. आणि आइन्स्टाईनचं म्हणणं होतं की नाही, विश्वामध्ये मूलभूत पातळीवरती अनिश्चितता नसणार आहे. कारण देव तसं करणार नाही. म्हणजे देव असं, हां. कारण जेव्हा आपण अनिश्चितता म्हणतो त्यावेळेला कसा अर्थ येतो की आपल्याला कुठेतरी संभाव्यता सांगावी लागते. म्हणजे मी समजा फासा फेकला, हं. कधी त्याच्यावरती 2 येईल, कधी 1 येईल, कधी 3 येईल. तर समजा एखाद्या फास्याला किंवा एखाद्या डायसला 6 बाजू आहेत. 6 पैकी कुठली पण एक बाजू येण्याची शक्यता 6 पैकी 1 इतकी शक्यता आहे. तसं इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये हे लोक म्हणायचे, इलेक्ट्रॉन समजा आपण एखादी थाळी घेतली, हो. थाळीच्या डावीकडे आहे, उजवीकडे आहे. हा तुला मी थांबवतो कारण मला एक मोह होतोय. तू सांगायचा, की यातलं एक गमतीदार वाक्य आहे आइन्स्टाईनचं, जो हायझेनबर्गला हा म्हणाला, की देव काही फासे डाईस खेळत नाही बसलाय, या उदाहरणातनं, नाही का? बरोबर हां, बरोबर. खरं आहे खरं आहे. नाही, सॉरी. ते अगदी खरं आहे. कारण याच्यामध्ये असं होऊ शकतं की एखादा इलेक्ट्रॉन हा अ, तुझ्या खोलीमध्ये समजा त्याची त्याची एक हे असते, त्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी वेव्ह म्हणतात किंवा मराठीमध्ये संभाव्यतेची आपण तरंग म्हणू किंवा हे म्हणू. प्रोबॅबिलिटी वेव्ह समजायला सोपं जातं. तर तो तो सापडण्याची 80% प्रोबॅबिलिटी तुझ्या या पुस्तकांच्या खोलीत आहे असं म्हटलं. पण 20% त्याची शक्यता तुझ्या किचनमध्ये असू शकते. त्यामुळे समजा हा प्रयोग मी 100 वेळा केला, 80 वेळा तो तुझ्या पुस्तकांच्या खोलीत सापडेल इलेक्ट्रॉन, पण 20 वेळा तो इलेक्ट्रॉन तुझ्या किचनमध्ये पण सापडेल. मग आइन्स्टाईन म्हणाला असं कसं ना, म्हणजे एकतर तो इलेक्ट्रॉन इथे असेल किंवा तिथे असेल. म्हणजे अशी अनिश्चितता देवानी असं, म्हणजे देव एका वेळेला तसं करणार नाही. पण विश्वाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की अनिश्चितता असते. हो. आपण आता पुढे जाऊ. फक्त तू शेवटचा मुद्दा सांग आणि मग आपण आणखीन काही उदाहरणं घेऊ, की कसं आता ही सांगड झाली रिलेटिव्हिटीची, सापेक्षवादाची आणि पुंजवादाची, जेव्हा बिग बँग थिअरीचा मुद्दा आला. जेव्हा आपण हळू छोट्या-छोट्या सूक्ष्म कणाकडे पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळेच्या क्षणाकडे गेलो. बरोबर. अ, आता आपण ज्या महास्फोटाच्या सिद्धांताकडे जातो, बिग बँग, तर तो त्याचं पण एक खूप सुंदर त्याची गोष्ट आहे की आपल्याला तो सिद्धांत कसा कळला, म्हणजे आपण या निष्कर्षापर्यंत कसे पोहोचलो की विश्व हे स्थिर नाही, ते एक अशा छोट्याशा त्या बिंदूपासून त्याचा विस्तार झालेला आहे.
त्याची मी माझ्या पुस्तकामध्ये तो सगळा इतिहास मी दिलेला आहे, म्हणजे गोष्टींच्या रूपामध्ये, की आपण कसं पोहोचलो अ, त्या निष्कर्षापर्यंत. पण आपण सध्या असं मानू की तो निष्कर्ष आहे असं आपण, म्हणजे खरं आहे असं मानून पुढे जाऊ. आता आपण असं समजा म्हटलं की विश्वाच्या सुरुवातीला विश्वाचा आकार हा खूप सूक्ष्म होता. सूक्ष्म म्हणजे एका अणूच्या केंद्रापेक्षाही तो सूक्ष्म. पण विश्वाचं वस्तुमान आणि ऊर्जा ही होतीच, म्हणजे आहे तेवढीच होती. मग त्या केस त्या अ, त्या शक्यतेमध्ये की सध्या आपल्या विश्वामध्ये जेवढे प्रचंड गॅलेक्सीज आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत, हे सगळं, या सगळ्यांची ऊर्जा एका छोट्याशा बिंदूमध्ये समजा केंद्रित झाली, तर एकतर त्याला पुंजवादाचे नियम लागतील, कारण इतक्या छोट्याशा जागेमध्ये ते नियम लागू पडतात. पण ज्यावेळेला खूप प्रचंड प्रमाणामध्ये वस्तुमान येतं आणि ऊर्जा येते, त्यावेळेला सापेक्षतावाद पण लागू पडतो, म्हणजे जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतो. तर तो मोठ्या वस्तुमानाला लागू पडतो. मग आपल्याला विश्वाचा उत्पत्तीचा क्षण समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला दोन्ही नियम एकत्र लावता यायला हवे, म्हणजे सापेक्षतावाद पण लावता यायला, पुंजवाद पण. पण त्यासाठीचे आपले मॅथमॅटिकल आपले सूत्र आहेत, गणितीय सूत्र, ते सध्या तसे काम करत नाहीत. म्हणजे एकतर आपण मोठ्या वस्तूंची सूत्र आहेत आपल्याकडे ते वेगळे आहेत, आणि छोट्या मूलकणांची सूत्र आहेत ते वेगळे आहेत. छोट्या मूलकणांचे सूत्र हे म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे फॉर्म्युला आहे, हं. तो गॅलेक्सीसाठी वापरता येत नाही. गॅलेक्सीचा फॉर्म्युला इलेक्ट्रॉनसाठी वापरतो. पण विश्वाच्या उत्पत्तीला ते दोन्ही फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतील. तो एक प्रश्न आहे की कसं करावं. हो. आणि यात आपण पुढे जाऊया. यात तू एक उदाहरण हे पण दिलं होतंस, की आपलं विश्व हे प्रसरण पावत आहे. आणि इथे फक्त हो, पृथ्वीबद्दल हो. बोलत नाही आपण, अ, विश्वाबद्दल बोलतो आहे. आणि एक साधं, सुंदर, सोपं उदाहरण तू जे दिलं होतंस, ते एका फुग्याचं आणि फुग्यावर कसं आपण टिकल्या वेगवेगळ्या लावल्यात समजा आणि आपण समजू की ती आपली तारे आहेत हं, हं. किंवा ग्रह आहेत आणि जसा-जसा फुगा आपण फुगवत जाऊ, तसं त्यांचं मधलं अंतर सुद्धा वाढत जाईल आणि हं, अशा हं, हं. पद्धतीने आपलं विश्व हे प्रसरण पावत आहे. त्याबद्दल थोडक्यात सांगतोस का? हां, तर याची सुरुवात झाली हबल यांच्या निरीक्षणातनं. म्हणजे एडविन हबल हे जे मोठे भौतिकशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी अ, एक हुकर नावाचं एक खूप मोठी एक दुर्बीण होती अमेरिकेतली. त्यातनं त्यांनी जेव्हा तारकाविश्वांचं त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा लक्षात आलं की तारकाविश्व हे दूर चालले. पण सगळी तारकाविश्व एकमेकांपासून दूर चालली. तर जेव्हा आपण म्हणतो की विश्वाचा विस्तार होतोय, तर सर्वात आधी प्रश्न येतो की मग केंद्र कुठलं? म्हणजे कुठला अ, केंद्रापासून तो विस्तार होतोय? पण तिथे ते उदाहरण आपल्याला समजून घेण्यासाठी मदत करतं, की आपण समजा एखाद्या फुग्यावरती टिकल्या चिटकवल्या आणि त्या टिकल्यांवरती आपण छोटे-छोटे असे कॅमेरे लावलेले आहेत आणि आपण फुगा फुगवला. तर आपण कुठल्याही कॅमेऱ्यातनं आपण समजा बघितलं, तर आपल्याला दिसतं, की सगळ्या टिकल्या या दूरच चालल्यात. कारण त्या कुठल्या टिकलीवरती आपण जाऊ शकलो आणि बघू शकलो. तर प्रत्येक टिकली सापेक्ष पूर्ण फुगा वाढत असल्यामुळे सगळं दूर चाललेलं आहे. तसं आपल्या विश्वाच्या बाबतीत होतं. म्हणजे विश्वाच्या सगळ्या तारकाविश्व हे एकमेकांपासून दूर चालले आहेत आणि ते विस्तारत होत चाललेले आहे. त्यातनं ते लक्षात येतं. तर सुकल्प, अ, आणखीन माझे प्रश्न तुला विचारण्याच्या आधी मला वाटतं एक मुद्दा राहिला तो विचारायचा, की हे पुस्तक तुला मराठीतनं का लिहावसं वाटलं? कारण या विषयावर बहुतांश जे वाचन तू केलं असणार, माझा अंदाज असा आहे, की ते इंग्लिशमधनं केलं असणार. तर इंग्लिशमधनं लिहिणं कदाचित तुला सोपं गेलं असतं. पण तू मराठीची निवड केलीस, ती का केलीस? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे. माझं वाचन जे झालं होतं ते बहुतांश वाचन हे इंग्रजीत नाही. म्हणजे अ, नारळीकर किंवा काही अपवाद सोडले, तर बाकी सगळं इंग्रजीतनं वाचन होतं. तर त्याला दोन कारणं होती. एक महत्वाचं कारण होतं की माझे बाबा जे आहेत, तर त्यांना मराठीबद्दल त्यांना आपुलकी होती. त्यांचं पण एक विश्वावरचं एक पुस्तक होतं, ते मराठीमध्ये होतं. ते एक महत्वाचं कारण. आणि दुसरं की नंदा खरे जे आहेत, ते नंदा काका, तर नंदा खरे हे मार्गदर्शक होते. आणि ते नेहमी म्हणायचे की मराठी ज्ञानभाषा व्हायला हवी.
म्हणजे असे जे वैचारिक चांगले पुस्तकं आहेत ते मराठीमध्ये यायला हवेत. आणि मी जेव्हा पुस्तक पूर्ण लिहत होतो तर त्यावेळेला माझ्या मनात होतं की नंदा काकांना ते वाचायला द्यावं, त्यांनी वाचावं आणि मार्गदर्शन करावं. आणि मला हे मनात होतं की त्यांना वाचायला देताना ते मराठीत दिलेलं त्यांना आवडेल, कारण त्यांचं हे मनापासून इच्छा होती की मराठी माणसांपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत ते महाराष्ट्रातलं पोहोचायला. त्यामुळे ते जाणीवपूर्वक मी मराठीमध्ये प्रयत्न केला त्याचा. अरे वाह! आणि मी तुला हे पण सांगितलं आधी आपण जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा, की आपण सेमी इंग्लिश मीडियममधनं शिकलोत, तू आणि मी. अ, त्यामुळे विज्ञान हे मराठीतलं 7वी पर्यंतच थांबलं आणि आमच्या बॅचच्या वेळेला तर पुस्तकं काळी-पांढरी होती. तुमच्या वेळेला किमान रंग आले त्याच्यात. त्यामुळे ती पुस्तकं बरीच तशी काय म्हणू नीरस होती. अ, पण तरीही त्यामुळे विज्ञानातल्या ज्या काही संज्ञा आहेत किंवा संकल्पना आहेत, शब्द आहेत, तर त्या पुन्हा ताज्या झाल्या, परत आल्यात या पुस्तकाच्या वाचनाने. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि शिवाय मी या पुस्तकाला नुसतं वैज्ञानिक नाही म्हणणार. माझ्यासाठी ती एक वैज्ञानिक कलाकृती झाली आहे. कारण मराठीतले खूप सुंदर संदर्भ सुद्धा तू दिले आहेत, स्थानिक, सांस्कृतिक, सामाजिक. आणि मी काही वाक्य पुढे निवडली आहेत शब्द ज्यांच्याबद्दल आपण बोलू, जे मला आवडलीत. या पुढे जाताना मला वाटतं की अ, आपल्या दैनंदिन जीवनामधली काही उदाहरणं जी तू दिली आहेस, ती फारच बोलकी आहेत किंवा त्यांचा जो उलगडा होतो त्यातनं खूप आश्चर्य वाटतं, की आपल्याला ती माहिती कशी माहीत नव्हती. जसं पहिलं उदाहरण मी देईन, की तू म्हणालास, की कुठलीही वस्तू, मग ती सजीव असो किंवा निर्जीव असो, तिचं एक किमान तापमानाच्या जर ती वर असेल आणि तू सांगशील ते कुठलं तापमान, तर ती प्रत्येक वस्तू ही प्रारण करते म्हणजे रेडिएशन त्यातनं होतं. तर ही संकल्पनाच खूप बरोबर. विचित्र वाटते, की तू आणि मी सुद्धा आपण रेडिएशन करतो आहोत, जसा सूर्य करतो आहे. तर या जादूबद्दल तू आम्हाला काही सांगशील का? हा, तर आपलं एक तापमान असतं ज्याला निरपेक्ष शून्य म्हणतात, म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतात. ते अंदाजे -273 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतं. म्हणजे त्याला म्हणजे वैज्ञानिक भाषेमध्ये 0 केल्विन म्हणतात. तर याच्या वरती जे पण तापमान आहे किंवा कुठली वस्तू आहे ती त्याच्यातनं काही प्रमाणात रेडिएशन बाहेर निघतं. त्याला आपण प्राण रेडिएशन ते बाहेर निघतं. आणि आपण आपले डोळे जे बघू शकतात ते आपले 400 ते 800 नॅनोमीटर ही जी रेंज आहे, या रेंजमधलं आपण रेडिएशन बघू शकतो, त्याला आपण दृश्य प्रकाश म्हणतो. आणि त्या दृश्य प्रकाशामधलेच आपल्याला म्हणजे ज्या वस्तू असतील त्यांचा प्रकाश त्या वेव्हलेंथमध्ये आहे, 400 ते 800 नॅनोमीटर, ते आपल्याला दिसतात. त्यामुळे आपल्याला अंधारात दिसत नाही. पण आता वटवाघुळं किंवा काही जे आहे त्यांना तसं दिसू शकतं. आणि इथे एक गमतीची गोष्ट, ही जी रेंज आहे 400 ते 800, ती सूर्यप्रकाशाशी जुळणारी आहे. म्हणजे सूर्यप्रकाशात जो सर्वात जास्त जो ज्या रेंजमध्ये सूर्यप्रकाश बाहेर निघतो तो अंदाजे दृश्य प्रकाशाच्या रेंजमध्येच बाहेर निघतो. हो. तो योगायोग नाहीये, तो उत्क्रांतीमुळे घडतो. बरोबर. एक तुला थांबवतो याच्यासाठी, की म्हणजे याचा अर्थ असा झाला, की सूर्यातनं पण वेगवेगळ्या रेंजेसचा प्रकाश पडतो. आपल्याला दिसतो तो मुख्यत्वाने दिसणाऱ्या व्हिजिबल रेंजमधला आणि खूप अगदी सुंदर खरं. 2 मला शब्द तुझ्यामुळे कळलेत ते इन्फ्रारेडसाठी अधोरक्त हा मराठीतला शब्द आणि अल्ट्राव्हायोलेटसाठी अतिनील. हां. बरोबर. तर हां, तुझं बरोबर. याच्याबद्दल स्पष्टीकरण संपलंय का? की तुला आणखीन सांगायचंय याबद्दल? हा, नाही, तर याच्यामध्ये गंमत अशी की आपल्या अ, नजरेत जे पडत नाही असं खूप प्रारण किंवा रेडिएशन विश्वामध्ये असतं. म्हणजे अगदी विश्वाच्या सुरुवातीला पण जे प्रकाश बाहेर पडला, तो प्रकाश खरं तर आता पण आपल्या आजूबाजूला असतो. म्हणजे त्याला ही खूप मला जे पहिल्यांदा मला याच्याबद्दल कळलं होतं, मला खूपच छान वाटलं होतं ते. त्याला म्हणजे कॉस्मिक मायक्रो बॅकग्राऊंड रेडिएशन असं म्हणतात. म्हणजे मायक्रोवेव्ह प्रकारचा तो प्रकाश असतो, तो आजही आपल्या आजूबाजूला असतो, दिसत नाही,
पण ते मला खूप छान वाटलेलं, की विश्वाच्या उगमाचा किंवा जवळचा क्षण आपण बघू शकतो. पण समजा मायक्रोवेव्ह मध्ये बघू शकलो असतो. ते खूप छान हो. वाटलं मला. आणि तू प्रकाशाबद्दल आपली चर्चा सुरू आहे, तर मी तुला 2 प्रश्न आणखीन विचारेन, जे कदाचित आपल्या बहुतांश श्रोत्यांना माहीत असतील, पण ते महत्त्वाचे आहेत. एक तर म्हणजे की दिवसा आकाश निळं का असतं? संध्याकाळी किंवा सकाळी पहाटेला ते तांबडं, लाल असं का असतं? आणि रात्री अंधार का असतो? त्याला खरंच अंधार म्हणायचा की नाही? असं तू सांगू हं, शकेल का उत्तर? बरोबर. बरोबर आहे. तर रात्री आकाश काळं का असतं किंवा अंधार का दिसतो? हा तसं म्हणजे लहान मुलं हा खूपदा प्रश्न विचारतात. आणि आपल्याला वरवर विचार करता असं वाटतं, की हा खूपच सोपा प्रश्न आहे. म्हणजे सूर्य दुसऱ्या बाजूला आहे पृथ्वीच्या, त्यामुळे तो अंधार आहे. पण तो तितका सोपा प्रश्न नाही आहे. कारण समजा विश्व हे आपलं स्थिर असतं, तर काय झालं असतं, की सगळ्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत सतत पोहोचत असला. म्हणजे समजा एखादा तारा खूप दूर पण आहे, तरी पण विश्व अनंत काळ जुनं असतं आणि स्थिर असतं. तर सगळ्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्याकडे पोहोचून अगदी रात्री पण प्रकाश दिसला असता. तसं घडत नाही. याचं एक कारण आहे, की आपल्या विश्वाचा विस्तार होतो. त्यामुळे असे काही तारे म्हणजे विश्वाचा प्रकाश बाहेर निघून किंवा तारे जन्माला येऊन पण काही काळ झालेला आहे. त्याच्यानंतर तारे जन्माला आले. त्यामुळे त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला हा मर्यादित काळ मिळाला. त्यामुळे मर्यादित ताऱ्यांचा प्रकाशच आपल्याकडे पोहोचतो. हा एक भाग झाला. आणि दुसरा की आपल्या विशिष्ट दृश्य प्रकाश हा विशिष्ट आपल्याला पातळीचा दिसतो. पण ज्या विश्वाचा जेव्हा विस्तार होतो, त्यावेळेला ज्या प्रकाशाचे तरंग आहेत, त्यांचा पण विस्तार होतो. आणि तो विस्तार होऊन ते 800 नॅनोमीटरच्या पलीकडे गेले, तर आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे पण आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. असं ते सगळे कारणं एकत्र येऊन बरोबर. ते होतं. यात मी आणखीन तुला विचारू शकतो का, की म्हणजे कारण रात्री आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. म्हणजे त्यांच्या व्हिजिबल रेंजमधला जो प्रकाश आहे तो दिसतो आणि अर्थात तू म्हणतोय तसा तो आपण पुढे जात असल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते. पण एकूणच तो सूर्याच्या मानाने कमीच आहे व्हिजिबल रेंजमधला ताऱ्यांपासून येणारा प्रकाश. एकतर कारण ते सूर्याच्या तुलनेने दूर आहेत आपल्या आणि शिवाय बरोबर. आपणही पुढे चाललो, त्यामुळे त्यांची तीव्रता कमी होते. असं असं म्हणता बरोबर. येईल का आपल्याला? हां, म्हणजे जिथे मी विश्वाचा विस्तार म्हणत होतो, तो मी तारकाविश्वांच्या पातळीवर म्हणत होतो. अर्थात विश्वाचा सगळीकडे विस्तार सुरू आहे. पण ताऱ्यांचं लुकलुकण्याचा काहीसा संबंध आपल्या याच्याशी वातावरणाशी, तिकडनं जो प्रवास येतो, तर त्याच्याशी पण थोडा संबंध आहे. पण ही गोष्ट बरोबर आहे, की जसं सूर्यापासून सगळ्या वेव्हलेंग्थचा प्रकाश निघतो, तसं ताऱ्यांपासून पण निघतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो. हे एकदा बरोबर आहे. अच्छा. तुझी 2 प्रश्न राहिली आहेत उत्तरं द्यायची, की आपल्याला आकाश निळं का दिसतं आणि ते तांबडं का असतं? जरी बहुतांश लोकांना माहीत असावं कदाचित उत्तर. पुन्हा सांगितलंस तर छान वाटेल. हां, तर बरोबर आहे. तर आकाश निळा दिसण्याचा संबंध तसा आपल्या वातावरणाबरोबर आहे. म्हणजे आपल्या वातावरणाचं जे कॉम्पोझिशन आहे, त्याच्यामधून सूर्याचा प्रकाश येतो आहे. त्याच्यामध्ये कुठल्या तरंगलांबीचा प्रकाश हा जास्त पसरतो. जसं निळ्या तरंगलांबीचा जास्त पसरल्यामुळे आपल्याला आकाश हे निळं दिसतं. आणि संध्याकाळच्या वेळेला जो सूर्यप्रकाश येतोय तो जास्त वातावरणाचे जाडी त्याला ओलांडावी लागते. कारण सूर्य हा होरायझन जवळ आहे. त्यामुळे मग तिथनं जो प्रकाश येतो त्यावेळेला तांबड्या रंगाचा जास्त तो पसरतो. त्यामुळे आपल्याला तांबडा रंग दिसतो. पण याचा संबंध आपल्या अ, वातावरणाच्या मध्ये कुठले वायू आहेत त्याच्याशी पण आहे. म्हणजे मंगळावरती उलटं घडतं. मंगळावरती दिवसा तुम्हाला कार्बन डायऑक्साईड जास्त आहे तिकडे. त्यामुळे दिवसा तांबडं दिसतं आणि संध्याकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळेला निळं दिसतं. अशी पण गंमत घडते. हो आणि मला आठवतं पुस्तकात आणखीन एक गमतीचं मला वाटलं उदाहरण ते, की तू म्हणालास, की ताऱ्यांपासून येणारा प्रकाश हा आपल्याकडे काही काही अब्ज वर्षांपासून आलेला पण असू शकतो. इतके ते दुरून तो आलेला प्रकाश आहे. मधल्या काळात तो तारा नष्ट पण झालेला असू शकतो, पण त्याचा प्रकाश तरंगतच येतोय आपल्याकडे. आणि बरं. अ, हे साधारणतः थोडीशी कल्पना मला याची होती. पण जे नवं तुझ्या पुस्तकातनं मला कळलं ते, की
आपण मग आता अशी पण विचार किंवा संकल्पना करू शकतो, की अ, पृथ्वीकडे बघतोय आपण वेगळ्या ग्रहावरनं किंवा ताऱ्याकडनं आणि त्यामुळे त्यांच्याकडे येणारा पृथ्वीवरचा जो प्रकाश आहे, तो पण काळातनं मागला आहे. म्हणजे तो शिवाजीच्या काळातला असू शकतो, अकबराच्या किंवा अगदीच आर्यभट्टाच्या. तर ही पण खूप गमतीदार बरोबर, मला संकल्पना वाटली. अ, बरोबर. याच्यात तुला सांगायचंय की मी पुढे जाऊ? नाही, म्हणजे हे बरोबर आहे की आपण जेव्हा आपण आकाशात बघतो, आपण कायम भूतकाळ बघत असतो. म्हणजे आपल्याला दिसणारा सूर्य हा 8 मिनिटं आणि काही सेकंद इतका जुना असतो. चंद्र हा 1.25 सेकंद जुना असतो आणि तारे हे काही शेकडो वर्ष जुने असतात. तारकाविश्व लक्षावधी वर्ष जुने असतात. हे घडतं. आपण कायम भूतकाळ डोकावत असतो. हो. आणि एक त्यातला आकडा जर सांगायचा असेल, तर सूर्याचा प्रकाश आपल्याकडे येताना 8 मिनिटं जवळपास लागतात. त्यामुळे तो बराच आठ जवळ आहे मिनिटं आपल्या. काही सेकंद. हां, काही सेकंद. बरोबर. पुढचं एक उदाहरण मला जे आवडलं ते एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल ते म्हणजे गुरुत्वाकर्षण. आणि त्यात तू सांगितलंस, की आपण समजा 2 घड्याळी घेतल्यात, गजरं किंवा घड्याळी घेतल्यात. हो, एक समुद्र पातळीवर ठेवली खाली जमिनीवर आणि दुसरी समजा हिमालयावर ठेवली. तर त्यांच्या वेळेमध्ये फरक पडेल, अगदी सूक्ष्म कदाचित. पण तो बरोबर. गुरुत्वाकर्षणामुळे मला वाटतं हिमालयावरची जी घड्याळ आहे ती हळू जाईल. असं काही होईल ना मग? हळू जाईल नाही, की ते वेगाने जाईल. वेगाने जाईल? हिमालयाचं वेगाने. कारण हो. तिथे कमी गुरुत्वाकर्षण पडतं त्याच्यावर, नाही का? बरोबर, बरोबर, बरोबर. ओके. आता आपण पुढे जाऊ. पुढचा माझा प्रश्न आहे तुला. तो म्हणजे अ, पुस्तकात तू असं लिहिलं आहे, की आपण सगळ्या वेगवेगळे जे समाज जगातले त्यांची तुलना केली आणि खगोलशास्त्राशी त्यांचं असलेलं नातं अ, याच्याकडे जर आपण बघितलं, तर बहुतांश किंवा बऱ्याच संस्कृतींमध्ये, समाजांमध्ये त्या काळी त्यांनी काही नोंदी करून ठेवलेल्या आढळतात. की धूमकेतू आला, एस्ट्रॉइड आला अ, किंवा आणखीन जे काही गमती-जमती झाल्यात आकाशातल्या, त्या त्यांनी चित्रांमार्फत किंवा नोंदींमार्फत लिहून ठेवल्या. पण तशा नोंदी तुलनेनी भारतीय संस्कृतीत, समाजात आपल्याला कमी मिळतात. अ, असं तू पुस्तकात लिहिल्याचं मला आठवतं. त्याच्याबद्दलचं कारण मीमांसा काय असू शकतात? ते थोडक्यात सांगतो का? हा, तर या संदर्भातलं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अ, तारकास्फोटाची एक घटना घडली होती. त्याला सुपरनोव्हा म्हणतात. तर अंदाजे असं म्हणतात की 1055 सालाच्या दरम्यान मोठा सुपरनोव्हा झाला आणि त्याच्या नोंदी हा विविध संस्कृतींमध्ये आढळतात. अ, म्हणजे चीनी लोकांनी केलेली आहे, किंवा अगदी रेड इंडियन लोकांनी पण त्याचे चित्र काढून ठेवले आहेत. युरोपाच्या लोकांनी घेतले आहेत. तर डॉक्टर जयंत नारळीकर जे आहेत, त्यांनी असा प्रयत्न केला की भारतीय आपले जे वाङ्मय आहे, संस्कृतमध्ये म्हणा किंवा वेगळ्या भाषेत, त्यात कुठे नोंदी सापडतायत का? आणि त्यांनी शोध घेतला होता. म्हणजे त्यांनी अ, मला वाटतं डॉक्टर सरोजा भाटे यांची मदत घेतली होती आणि वेगवेगळ्या लोकांच्या, तज्ज्ञांच्या आधारे त्यांनी नोंदी शोधल्या. त्यांना तशा नोंदी आढळल्या नाही. आता सुपरनोवाची नोंद का नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण तो भारतातला 100% दिसला होता. तो पूर्ण जगभरात दिसला आणि तो बराच काळ तो विजिबल होता. तर त्याचं एक कारण एक कारण थोडंसं असं सामाजिक सांस्कृतिक असू शकतं की की त्या काळात मे बी कमी लोकांना शिक्षणाची किंवा लिखाणाची उपलब्ध असेल संधी. त्यामुळे लिहिणारे कमी, नोंदी घेणारे कमी आणि मौखिक याच्यावरती जास्त भर. किंवा कदाचित असं होऊ शकतं की कोणी नोंद केली पण त्याला अपशकुनी मानलं गेलं, त्यामुळे ती नोंद मिटवल्या गेली. असंही शक्यता नाकारता येत. पण ते एक थोडं आश्चर्यजनक आहे की अशा नोंदी नाही आहेत. हे खरं आहे. हो. नंतर तू काही उदाहरणं दिली आहेस ती भारतीय शास्त्रज्ञांची म्हणजे असंही नाही की याच्यात काहीच योगदान नव्हतं. उलट अशी उदाहरणं काही आहेत की ज्यात खूप महत्त्वाचं योगदान भारतीय शास्त्रज्ञांचं झालं आहे. तर त्यातली काही नावं जी मला आठवतात त्यात सत्येंद्र बोस आहेत, आर्यभट्ट आहेत, सुब्रमण्यम चंद्रशेखर आहे, जयंत नारळीकर आहे. तर या सगळ्यांबद्दल नाही, पण एकूण यांच्या योगदानाबद्दल तुला काही शब्द सांगता येतील का?
तर आर्यभट्ट यांनी अंदाजे 5व्या शतकामध्ये सूर्य म्हणजे स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्यकेंद्रित जे मॉडेल आपण म्हणतो, त्याबद्दल ते बोलले आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर हे याच्या हजार वर्ष आधीचं आहे, कोपर्निकसच्या. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता. पण त्यांना तेवढा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाला नाही त्या काळामध्ये. ते एक दुर्दैवाचं घडलं. आता अलीकडच्या शास्त्रज्ञांबद्दल बोलायला गेलो आपण, म्हणजे अलीकडचे म्हणजे 20व्या शतकातले, त्याच्यामध्ये अ, बोस आले, चंद्रशेखर आले हे. तर यांच्यामध्ये एक असा एक समान दुवा बऱ्याचदा असा आढळतो की जसे चंद्रशेखर हे परदेशात गेले होते आणि तिकडे त्यांनी जी चंद्रशेखर लिमिट त्यांनी शोधली, जी आपल्या ब्लॅक होलसाठी महत्वाची ठरते, ते काम त्यांचं परदेशांमध्ये झालेलं आहे. म्हणजे भारतामध्ये अ, तशा संधी आपल्याला खरं तर उपलब्ध करून द्यायला हव्यात, की जिथे लोकांना इथे संशोधन करता येईल, त्यांना मोठी शोध लावता येईल. कारण आपल्याकडे खूप हुशार माणसं आहेत, जे काहीतरी महत्वाचं योगदान करू शकतात. आणि तसं घडायला हवं. पण तसं घडताना दिसत नाही. म्हणजे डॉक्टर सी व्ही रमण यांना 1930च्या दरम्यान नोबेल पदक मिळालं विज्ञानातलं. त्यानंतर 2024 पर्यंत भारताला विज्ञानात नोबेल पदक भारताच्या नावे नाही आहे. म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी मिळवलेलं आहे, पण त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडलेल्यानंतर. म्हणजे तो एक खरं कळीचा मुद्दा आहे की भारतामध्ये तसं संशोधन घडायला हवं आणि आपले लोक करू शकतात, त्यांना तसं संधी मिळायला हवी. बरोबर. एक मी मगाशी पण म्हटल्याप्रमाणे मला या पुस्तकातलं एक जे खूप आवडलं, ती म्हणजे मराठीतलं सौंदर्य जे तू टिपलं आहेस, नोंदलं आहेस किंवा आमच्यापुढे आणलं आहे. तर याच्यात काव्यात्मक, कलात्मक पण भाग आलेला आहे. तो नुसता वैज्ञानिक कोरडा विषय राहिलेला नाही. आणि मी काही शब्द मला आवडलेली सांगतो इथे आणि तू त्याच्यावर तुला काय वाटतं ते पण सांगशील त्या प्रवासाची कथा मला. तर एक शब्द आहे जसा तेजस्विता आणि दुसरा दीप्ती स्त्रोत ल्युमिनोसिटीसाठी. तर या दोन शब्दांमध्ये काही फरक आहेत का? तेजस्विता आणि दीप्ती स्त्रोत मध्ये? हा, म्हणजे एक असं आहे की जो प्रकाश आपल्याला एखाद्या तारापासून किती प्रमाणात बाहेर पडतोय, तो एक. आणि आपल्याला आपल्यापर्यंत जो पोचतो आहे, आपण जो मोजतो आहोत, तो तो किती मोजतो आहोत, त्याच्यामध्ये असा फरक असतो. कारण ताऱ्यांचं अंतर आपल्यापासून वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला जे जाणवतं त्याची तेजस, म्हणजे आपल्याला जे त्याचं हे जाणवतं की तो किती ब्राईट आहे, तो वेगळं असतं. पण त्याच्यामधनं जो मूळ प्रकाश बाहेर पडतो, तो हं. काही वेगळा असतो. तर तेजस्विता जी आपल्याला जाणवते आणि दीप्ती स्त्रोत म्हणजे किती प्रमाणात तो बाहेर पडतोय, असा बरोबर. तो फरक आहे. याच्यावरनं मला आणखीन एक शब्द आठवला, माणक मेणबत्ती म्हणून तू वापरला आहे. हो, हो. प्रमाण म्हणून एक मोजायचा. बरोबर. राइट. पुढे शब्द आहेत काही मी आता वाचतो ते ताम्रश्रुती. ताम्रश्रुती हम्म. म्हणजे रेड शिफ्ट, प्रारण म्हणजे रेडिएशन, अनुभूती हा शब्द तू खूप सुंदर वापरला आहे एक्सपिरियन्ससाठी पुस्तकात. अधोरक्त मघाशी म्हटल्याप्रमाणे इन्फ्रारेडसाठी. डायमेन्शनसाठी परिमाण हा शब्द वापरला आहे. आणि एक सुंदर शब्द तारायुगुल म्हणजे एक जोडपं हा, हा. ताऱ्यांचं, स्टार कपल. अणुसंमिलनासाठी संमिलन म्हणजे ॲटम फ्युजन. प्रमाणबद्धता म्हणजे सिमेट्री. ऊर्जा स्थित्यंतर म्हणजे एनर्जी कन्व्हर्जन. आणि गतिजन्य ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. तर ही हम्म. मला खूप आनंद देऊन गेली ही शब्द. काही वाक्य पण मला आता वाचावीशी वाटतात कारण ती खूप सुंदर आहेत आणि का आहेत ती श्रोत्यांना कळेल. अं, तर पहिलं वाक्य, जेव्हा एखादा कण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतो तेव्हा त्या कणासाठी काळाचा प्रवास थिजून जातो. पुढचं वाक्य, ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम लागू पडण्यासाठी अवकाशाचा रंगमंच स्थिर असायला हवा. नंतर अंधाऱ्या विश्वाच्या महासागरात पहिल्या ताऱ्यांच्या रूपात प्रकाशाची बेट निर्माण झाली. आणखीन पुढे तू म्हणतोस, विश्वाची उत्पत्ती का आणि कशी झाली अशा प्रकारचे प्रश्न आजच्या काळातच विचारले जाऊ शकतात.
भविष्यातील प्रजातींसाठी असे सखोल प्रश्नही क्षितिजापलीकडच्या लपलेल्या विश्वाप्रमाणे कायमचे हरवले जातील. पुढे मोठमोठे तारे जेव्हा काळाच्या अंधारात गुडूप होतील, तेव्हा छोट्या ताऱ्यांच्या पणत्या विश्वाला उजेड देतील, मात्र ह्या पणत्याही एक दिवस विझतील. आणि शेवटचं वाक्य, थंड, अंधाऱ्या अवकाशात निरर्थक भटकणाऱ्या या पोरक्या ग्रहांवर जीवसृष्टी टिकून राहण्याची शक्यता नाही. तर हे जे काव्य जे मी म्हटलं, विज्ञान आणि काव्य यांची जी सांगड झाली ती मला आठवण देऊन जाते रवींद्रनाथ टागोरांच्या लेट माय कंट्री अवेक या कवितेची पण, जिथे हा महाकवी आपल्याला आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा लोकांचा याबद्दल आग्रह आमंत्रण देतो आहे. आणि मी तुला म्हटल्याप्रमाणे तुझं पुस्तक मला हे एक त्याचं जिवंत उदाहरण दिसतंय की तुझ्या प्रतीने तू एक योगदान दिलं आहेस की समाजात लोकांमध्ये कसं आपण आमंत्रण लोकांना देऊ शकतो वैज्ञानिक विषयात सुद्धा रस घ्यायला शाळा विद्यापीठांच्या पुस्तकांच्या दूर राहून किंवा त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा. तर हे मराठीतलं सौंदर्य नक्कीच तुला म्हणजे तुझ्या बाकीच्या वाचनातनं प्रेरणा आली असावी. त्याची काही कहाणी सांगतोस का? इथे मला म्हणजे माझ्या आईबद्दल सांगायला हवं. कारण माझ्या आईला कवितांची आवड, म्हणजे ललित वाङ्मय आणि कवितांची आवड, आणि ती कविता करते. आणि त्यामुळे असं होतं की अ, आमच्या घरामध्ये कवितांची पुस्तकं असायची. कुसुमाग्रज असायचे किंवा अजून मोठे मोठे कवी. आणि ती म्हणजे मी लहानपणी करायचो. मला वाटतं तू पण केलेल्या आहेस कविता लहानपण. अ, तर त्यामुळे तो त्या एक फार मनात वाचण्यासारख्या असायचा. नव्हत्या. नाही, मला वाटतं चांगल्याच होत्या, पण पण आता म्हणजे मला आठवतं, कारण तू केल्याचं आठवतं मला. तर तो एक प्रभाव होता म्हणजे. आणि दुसरं, वाचनही सगळं वैज्ञानिक असं मी म्हणजे करायलाही नको. मला वाटतं कोणी पण वाचन हे चोफेर हवं. तर तुम्हाला अ, सगळ्यांमधनं काहीतरी मिळतं. म्हणजे विज्ञान तर आहेच, वैचारिक वाचायला हवं, पण ललित वाङ्मयातनं आपल्याला भाषा, ते सौंदर्य कळतं, हे सगळं मिळतं. ते महत्वाचं असतं. तर तो एक भाग होताच. बरोबर. आपल्याकडे थोडा वेळ आहे आणि माझी जे प्रश्न मला होते ते तसे संपले आहेत. पण मला यातनं थोडीशी चर्चा आणखीन अशी करावीशी वाटते. ती याही बाबतीत की एकूण आपल्या समाजात हे जे विज्ञान आलेलं आहे, आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्स, हे तसं बाहेरचं आलेलं आहे. आणि त्यातले जे काही शास्त्रज्ञांचे संदर्भ आहेत, त्यांच्या शोधांचे, अं, ते सगळे विदेशातले, विशेषतः युरोपातले आहेत. आणि त्यामुळे ते बाहेरचं आलेलं विज्ञान, जे बहुतांश वेळा आपल्याला इंग्रजीतनं शिकवलं जातं, जी आपली भाषा नाही. आणि एकूण आपलं जे समाज मन आहे, ज्यात आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसा अभावच दिसतो. शिवाय जी तांत्रिक उन्नती आपण म्हणू किंवा ज्या गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स, त्यांचा जो सुकाळ झालेला आहे, तो पण बऱ्यापैकी नवा आहे. आणि तो आपल्या आत भिनायला, अंगीकारायला जो काही वेळ लागतो, पिढींमधला वेळ लागतो. जसं एक उदाहरण देता येईल, की हं. पॅरिसमध्ये पहिलं मेट्रो हे 1900 साली आलं. अ, आणि म्हणजे आता 124-25 वर्ष झाली त्याला. आणि बंगलोरमध्ये मी कामाला होतो रेल्वे इंजिनियर म्हणून 2013 ते 18 मध्ये. आणि तेव्हा मी एका एम्स्टरडॅम शहराच्या मेट्रोवर काम करायचो. पण मी कधीही मेट्रो घेऊन ऑफिसला जाऊ नाही शकलो. कारण तेव्हा हं. मेट्रोवर तयारच व्हायचं होतं. तर ही जर किंवा आपण आणखीन म्हणू शकतो, की अ, आपल्याकडे लॅपटॉप्स खूपच कमी लोकांकडे आलेत. आलेत ते एकदम बरोबर. मोबाईल्स आलेत. ही जी उडी मारली, तर ही जी तफावत आहे. आणि म्हणूनच आपल्याला शाळेत असताना मला आठवतं, की पुस्तकं तशी वृक्षच लिहिल्या पद्धतीने लिहिल्या गेलीत. शिक्षकांच्या शिकवण्यातल्या पण मर्यादा, त्यांना जर आनंद नसेल मिळाला विज्ञान शिकण्यातला, तर तो कसा ते पुढे देतील? आणि एकूणच बघायचो हं. त्यामुळे जे काही सवंगडी आहेत, त्यांच्यामधला पण शिकण्यातला उत्साह जरा कमीच वाटायचा. तर युरोपमध्ये जेव्हा आपण बरोबर. राहण्याची संधी मिळते, तू पण राहिला आहेस आणि मी पण राहतो आहे, तेव्हा ही
अ, शाळेतल्या विज्ञानाची तंत्रज्ञानाचं जे काही आपण शिकतो आणि समाजातल्या एकूण वस्तूंची, पण नुसत्या वस्तू नाही, वस्तू म्हणजे गॅजेट्सची वापरण्याची जी संधी मिळते ती, आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, हा संबंध खूप सहज इथे लावता येतो, लागतो, जो भारतात तसा लागत नाही किंवा कठीण आहे. याच्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, ते तर बरोबर आहे. म्हणजे तंत्रज्ञानचा जो प्रसार झालेला आहे, अ, तो आपल्याकडे उशिरा झालेला आहे. तो एक भाग बरोबर आहे. आणि दुसरं की तो अ, काहीसा विषम प्रकारे पण झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो सगळं येतं, म्हणजे शहरी भाग, ग्रामीण भाग, त्याच्यामध्ये आर्थिक स्थिती कोणाची कशी आहे, तो एक आहे. आणि जास्त मला जे तंत्रज्ञानाचा वापर जो वैज्ञानिक शोधांसाठी व्हायला हवा, तो मला थोडासा हायलाईट करावा वाटतो. की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जसा युरोपमध्ये सन आहे, जे ॲटॉमिक ॲक्सिलरेटर आहे, त्याच्यामध्ये आता न्यूक्लिअर पार्टिकल ॲक्सिलरेटर, जिथे आता या क्षणाला प्रयोग चालू आहेत मला वाटतं तिकडे. तर तसे मोठे पार्टिकल ॲक्सिलरेटर भारतासारख्या देशात असणं, किंवा मोठ्या प्रयोगशाळा असणं, मोठ्या वेधशाळा असणं, हे घडायला हवं. तिथे पण आधुनिक ज्या प्रयोगशाळा आहेत, तंत्रज्ञान आहे, ते येणं फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण मूलभूत शोध तेवढे लावू शकणार नाहीत. हो, आणि ते मला महत्वाचं वाटतं, तो भाग. बरोबर. मला दुसरा शब्द सापडत नाही, पण ऑर्गॅनिकली, मराठीतला शब्द माहित नाही, पण ऑर्गॅनिकली हे समाजात भिनलं युरोपात सहजपणे. कारण हो, रेनेसॉन्स, काय उदाहरण म्हणायचं त्याला, मला माहित नाही शब्द, जो बरोबर. 15व्या-16व्या शतकात झाला, त्यात एक समाज मंथन झालं. आणि मग नंतर इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती आली. अ, तो भाग मग केवळ विज्ञानापुरता न राहता तो कलेत आला. अ, चित्रकलेत असेल, साहित्यात असेल, आणि त्यातनं जे आदान-प्रदान झालं, निघून गेलं, ढवळून निघाला समाज. त्यातनं ते अगदी जुन्या लोणच्यासारखं मुरलं, अ, असं म्हणता येईल, हे बरोबर. विज्ञान हा दृष्टिकोन. जो आपल्याकडे मला वाटतं नाही झालं अजून तरी. पण यात एक अपवाद आहे, कारण ही जी अडचण आहे ती आशियाई आणि आफ्रिकन देशांसाठी पण आहे, केवळ भारतासाठी नाही. ही मॉडर्न सायन्स, आधुनिक विज्ञान जे बाहेरनं आलंय ते कसं रुजवायचं आपल्या सांस्कृतिक नात्यांमध्ये. तर त्यात जपानचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं, जे मी तुला लिहिलं पण होतं, की आणि हे अ, जवाहरलाल नेहरूंचं जे पुस्तक आहे, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, यात मी पहिल्यांदा वाचलं, की 1634 ते 1853 या साधारणतः 220 किंवा या वर्षांमध्ये जपानचे त्या काळचे जे राज्यकर्ते होते त्यांनी ठरवलं होतं, की आपण या आपलं जे बेट आहे त्याच्या सगळ्या सीमा बंद करायच्या. कोणीही जापनीज बाहेर नाही जायचं, बाहेरची कोणी आत नाही यायचं. आणि एक असा तुरुंगच झाला तो. पण मग 1853 मध्ये एकदा अमेरिकेतनं एक येणारं जहाज होतं, ज्याच्याकडे इंधन कमी होतं, म्हणून त्यावेळेला त्यांनी त्या काळच्या जापनीज राजाला विचारलं, की आम्ही उतरू शकतो का, किंवा जे काय तुमच्या बेटावर. तर तेव्हा त्या काळच्या जापनीज राजांनी त्याला ती परवानगी दिली. आणि त्यातनं त्या राजाला, त्या समाजाला जे कळलं, की बाकीचं जग या 200 वर्षात किती पुढे गेलंय. तर मग त्यांनी भराभर जापनीज विद्यार्थ्यांना युरोपात शिकायला पाठवलं. आणि ते सगळे त्यांनी विज्ञान शिकलं त्या काळचं, आणि ती बहुतेक लोक परत आलीत. आणि मग त्यांनी ती विद्यापीठात शिकवायला लागली, शाळेत शिकवायला लागली. त्यात साहित्यिक पण होते, किंवा नुसतंच विज्ञान नव्हतं. आणि काही पिढ्यांमध्ये जपानचा कायापालट झाला. पण त्यांनी आपल्या संस्कृतीतली, समाजातली जी काही काय म्हणू आपण, धागेदोरे आहेत, ते दूर नाही झालेत. त्यांचा संकर झाला त्या विज्ञानाचा आणि त्या संस्कृतीचा. मला वाटतं असं आपल्याकडे जर होऊ शकलं तर खरंच छान होईल. तुझं पुस्तक मला एक सुंदर निमित्त उदाहरण आहे. दिसत आहे. तुला याच्याबद्दल काय म्हणायचंय? मला उदाहरण आवडलं, म्हणजे उदाहरण सुंदर आहे. आणि याच स्वरूपाचं काहीसं मला वाटतं गांधींचं पण मत होतं, की अ, की माझ्या घराच्या किंवा त्यांचं असं काहीतरी एक वाक्य आहे किंवा एक उद्गार आहे, की मला सगळ्या खिडक्या बंद नाही करायच्या माझ्या
खोलीच्या, की बाहेरचा वारा आतमध्ये यायला नको. अर्थात मला असं नको की त्यामुळे त्या वारा इतक्या जोरात यावा की मला धक्का लागावा आणि मी मूळच्या स्थानावर वरनं बाजूला व्हावा. म्हणजे म्हणजे मी असं पडलो नाही पाहिजे त्या त्या प्रभावामुळे. पण मला तो थांबवायचा पण नाहीये. ते सुवर्ण मध्य जमणं फार महत्वाचं आहे, की आपल्याला अ, जे ज्ञानाच्या संदर्भातले विचार आहेत ते घ्यायचे आहेत आणि आपली संस्कृती पण आपल्याला जे चांगल्या गोष्टी आहेत त्या जपायच्या आहेत. बरोबर. अ, आता माझं जे आव्हान असेल श्रोत्यांना, ते पुस्तक वाचण्याबद्दल अर्थात आणि खूप चांगली-चांगली कारणं आहेतच. लहान मुलांनी तर हे आवर्जून वाचायला हवं. पण मी म्हणेन की लहान मुलांच्या आधीसुद्धा मोठ्यांनी वाचणं जास्त गरजेचं आहे. शिक्षकांनी, पालकांनी. कारण त्यांनी तो आनंद घेतला, अनुभवला, तर तो पुढे जाऊ शकतो. मुलांपर्यंत पोहोचू शकतो सहज. जसं तुझ्या वडिलांच्या म्हणण्यानी, सांगण्यानी तुझ्यावर कसा परिणाम झाला आणि आज हे पुस्तक आपल्यापुढे आहे. अ, मला याबद्दल आणखीन असंही वाटतं, की असा प्रश्न येऊ शकतो काही लोकांकडे, की "अरे हां, ठीक आहे, तुम्ही इंजिनिअर्स लोकं आहात. तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानात खेळता, वाढता. त्यामुळे तुम्हाला हे वाचणं सोपं आहे." पहिलं असं एक कारण असू शकतं. त्यामुळे साहित्याकडचे जे लोक आहेत, आर्ट्स किंवा वेगवेगळ्या विषयांमधले, ते कदाचित अंतर ठेवू शकतील. त्यांना माझं असं म्हणणं आहे, की पहिली गोष्ट म्हणजे, की हे पुस्तक मराठीत नाही. खूप सुंदर साध्या सोप्या भाषेत ते मांडलेलं आहे आणि एक पुस्तक वाचताना मला जाणवलं, की तू बऱ्यापैकी अंतर घेतलं आहेस. तू खूप खोल गेला आहेस विषयांमध्ये. पण एक काय म्हणू एक अंतर घेऊन जे एक मोठी दृष्टी लागते, ती दृष्टी वाचताना जाणवते. जशी तू निवड केली आहे, कुठली संकल्पना, मुद्दे कुठल्या क्रमाने यावेत, याचं भान तू ठेवलं आहेस. त्यामुळे आपण खूप सहज या पुस्तकाला वाचू शकतो. शिवाय याच्या पुढे मी जाऊन म्हणेन, की समजा तुम्हाला इतक्या शंका असतील, तर किमान एक संधी द्या स्वतःला आणि हे पुस्तक नक्की आवडेल, भावेल. काही गोष्टी नाही आवडल्यात किंवा नाही कळायला कठीण गेल्यात, तर असा हट्ट पण नको माझ्या मते, की एकाच वेळेला सगळ्याच गोष्टी संपूर्ण समजायला हव्यात. प्रत्येकाला काहीतरी यातनं मिळेल, असं मला वाटतं. अ, शेवटचा प्रश्न माझा असा असेल तुला, की याच्यापुढे तुला काय करावसं वाटतं? तुझ्या कल्पना आहेत पुस्तकांच्या बाबतीत किंवा आणखीन काही, त्या सांगशील का? आता याच्या पुढे काही ज्या मला काम करायचं आहे, एक तर मला एक सध्या मी जे काम करतोय ते श्रोडिंगर यांचं जे लिखाण आहे ते मी मराठीमध्ये आणतोय, कारण ते विज्ञानासाठी म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. अ, दुसरं की मी लहान मुलांसाठी मी विज्ञानाच्या पुस्तकं लिहायचं माझ्या मनात आहे. त्याच्यावरती पण मी काम करतो आहे आणि ते भारतीय भाषांमध्ये म्हणजे मराठीत तर लिहितोच आहे मी. पण एक असा पण प्रयत्न करेन मी की हिंदीमध्ये ते करता येईल का? म्हणजे इंग्रजी, मराठी आणि हिंदी. तो पण एक प्रयत्न असेल. आणि त्याच्यामध्ये जसं या पुस्तकामध्ये जे मी लिहिताना मी काही शास्त्रज्ञ स्वतः भेटलो होतो. जसं डॉक्टर नरेश दधीच आहे, त्यांना भेटलो आणि तसं. तसं मुलांच्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये पण करायचं आहे, की जे त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. त्यांना बोलून छोटासा इंटरव्ह्यू घेऊन मग मुलांच्या सोप्या शब्दात ते लिहावं. तसा एक मनामध्ये एक प्रकल्प आहे. आणि अर्थात मला ललित पण लिहायची इच्छा आहे, विज्ञान आपलं सायन्स फिक्शन. अ, तसं पण एक माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत, की सायन्स फिक्शन पण लिहून बघावं. कारण त्यामध्ये तुम्हाला विज्ञान पण मांडता येईल मला आणि थोडंसं भावनांना पण दाखवता येईल. कारण दोन्ही गोष्टींचा कुठेतरी अ, आपल्या आयुष्याशी जोडून त्याला एक स्टोरी बनवता येईल. असा एक कल्पना आहे डोक्यामध्ये. तर तुझ्या सगळ्या स्वप्नांना, प्रकल्पांना माझ्या खूप सदिच्छा. मला हे पण सांगायला आवर्जून आवडेल लोकांना, की अ, ज्यांना कोणाला लिहिण्याची इच्छा आहे, की सुकल्पनी हे सगळं कुटुंबाची काळजी घेऊन, नोकरी करून, अ, फावल्या वेळात वेळ काढून हे कष्टाने पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे तुला गुरु झालायस तू आमचा. त्या गुरुला मी वंदन करतो, मित्राला सलाम करतो आणि श्रोत्यांना अभिवादन. मला एक शेवटचं सांगायचं होतं ते की तुझ्या निमित्ताने मी पुन्हा एकदा मला लहानपणी न कळलेल्या संकल्पना वैज्ञानिक आज समजू शकलो आणि कदाचित हे पुस्तक नसतं तर मग त्या तशाच राहिल्या असत्यात.
त्यावेळेला आपल्याकडे जे होतं, की नाही समजलं तरी सुद्धा परीक्षेत प्रश्नांची उत्तरं दिली पाठ करून किंवा आणखीन कुठल्या मार्गांनी, तरी चालतं, गाडी पुढे जाते. पण आज मला खरंच समाधान वाटतंय, की त्या तेव्हा न कळलेल्या गोष्टी आज इतक्या सुंदर पद्धतीने समोर मांडल्यामुळे मराठीतनं त्या मला जास्त चांगल्या कळल्या, आनंद देऊन गेल्या. हा आनंद तुम्हा सगळ्यांना मिळावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे पुस्तक तुम्ही वाचावं आणि सुकल्पला कळवावं कसं वाटलं. असं म्हणून मी थांबतो. तुला शेवटचं काही वाक्य म्हणायचं आहे या मुलाखतीतलं? मला हेच म्हणायचं आहे की तुझा हा उपक्रम चालू केलेला आहे पुस्तकांवरचा आणि या चर्चेचा खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं की मी वाट बघीन की अशा अजूनही तू चांगल्या चांगल्या लेखकांच्या मुलाखती घेशील आणि त्यांचे विचार मांडशील, कारण हा फॉर्मॅट सुंदर आहे आणि मला आवडेल असं इतरांचं ऐकायला. त्यामुळे त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. धन्यवाद आणि कदाचित पुन्हा तुझ्या नव्या पुस्तकासाठी आपली भेट होईल आणि ही चर्चा आपण पुढे ठेवू अशी इच्छा करतो आणि आपण बोलत राहूया. भेटूया. हो. एक धन्यवाद. फ्रान्समध्ये म्हणतात स्टे सेफ आणि स्टे क्युरियस असं तिथल्या बातम्यांमध्ये शेवटी म्हणतात स्टे क्युरियस. तर मला वाटतं आपण हे पुस्तक तुम्हाला त्यासाठी आमंत्रण देत आहे. तर स्टे क्युरियस. भेटूया.